नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्व आधार योजना ही खऱ्या अर्थाने अनेक विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेली आहे। उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असून देखील आर्थिक अडचणींमुळे स्वप्न अपूर्ण राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेमुळे नवीन दिशा मिळते। ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे इयत्ता 11वी, 12वी किंवा पदवीच्या पुढचं शिक्षण घेत आहेत, परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवू शकत नाहीत। या योजनेतून विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च, भोजन, निर्वाह आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी थेट बँक खात्यांमधून मदत दिली जाते। अनेक विद्यार्थी शिक्षणामध्ये गुणवान असूनही आर्थिक कारणांमुळे उच्च शिक्षण सोडून देतात। विशेषतः जेव्हा त्यांना दुसऱ्या शहरात जाऊन शिकावं लागतं तेव्हा राहण्याचा, खाण्याचा खर्च त्यांना परवडत नाही। स्व आधार योजना या अडचणींवरती मात करून विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देते। तर यामध्ये आता कशा पद्धतीने आर्थिक मदत मिळत आहे ते आपण जाणून घेऊयात। तर सुधारित नियमांनुसार विद्यार्थ्याला वर्षाला आता 60,000 रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी 60,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे। विभागनीय शहरांमध्ये 51,000 रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 38,000 रुपये मिळणार आहेत। याशिवाय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,000 रुपये आणि इतर शाखांमधील विद्यार्थ्यांना 2,000 रुपये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दिले जाणार आहेत। तर मग आता यामध्ये कोण कोण उमेदवार पात्र असणार आहेत ते जाणून घेऊयात। तर विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातीलच असला पाहिजे। त्यानंतर महाराष्ट्राचा तो रहिवासी असावा। 10वी, 12वी किंवा पदवी परीक्षेमध्ये किमान 50% गुण त्याला मिळालेले असावेत। जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर 40% गुणांची अट आहे। त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं। शिक्षण ज्या शहरामध्ये घेत आहात तिथले स्थानिक रहिवाशाचं नाव असावं। त्यानंतर शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला असावा। या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे। विद्यार्थी ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा जवळच्या सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकतात। यामध्ये तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत त्यामध्ये शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर भाडे करार, त्यानंतर मागच्या वर्षाची गुणपत्रिका, त्यानंतर जातीचा दाखला, आधार कार्ड किंवा बँकची पासबुक, त्यानंतर पालकांच्या उत्पन्नाचा दाखला आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याचं प्रमाणपत्र। यामध्ये स्व आधार योजना ही फक्त आर्थिक मदतच नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी मिळालेला एक आत्मविश्वास आहे। ही योजना हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन संधी घेऊन येते आणि त्यांचं शैक्षणिक भविष्य उज्ज्वल बनवते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही देखील जर नवबौद्ध असाल, विद्यार्थी असाल आणि तुम्हाला शिक्षणाची आवड असेल तर नक्कीच तुमच्या शिक्षणाला सुरू ठेवण्यासाठी शासन देखील तुम्हाला हातभार लावत आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।